लिहायला बसलो एक नंबर. आणि राहुल मला चला फायनली आपण घेऊन घेतलंय मग तिथं काय. तर नमस्कार मित्रांनो, मराठी सूज ब्लॉगवरच्या 365 दिवसाच्या चॅलेंजमध्ये ह्या छोट्याशा चॅलेंजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आले 9:15. आज काय आपलं प्रॅक्टिस वगैरे काही नाही आहे. आज चला निवांत आवरायचं आणि आता जेवण करायचं, लगेच नाही पाणी भरून घेतो. आणि मी आज काहीच माझं जेवण वगैरे झालं. आता आले 10:30 आणि सुबी झालं माझ्या सुनीला काही घेऊन आलाय पॅरट चावत ना? नाही चावत नाही ते. तर काहीच कसं काही मला कळून नाही, सांगा. एकदम भारी आहे. चावत नाही काय? चावायला बघू राहिला तो. सेमेच्या नाही दिसायला. आज करायचं काय काहीच. आता वाजले 11:15 आणि आता डबल मला सरसोबत जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. कारण की त्यांना कालचं मेडिसिन घेतलं, त्यांना आज डबल जायचं दाखवून. तर चला डबल कालचे 15 मिनिटं वापस येऊ. तर चला निघू. काहीच फायनल आलो 30 जावला. सर गेले वर हॉस्पिटलमध्ये. मी आलो तेजसकडे. तेजस मेडिकलवर आहे. तेव्हा कसा बसला शेट जीवनी शेटच देव कारण म्हणजे बघा ना, निवांत बसला एकदम. काही म्हणजे ऐक म्हणजे टेन्शनच नाही त्याला. राहुल जोडी तिकडे हिंडतो हिंडतो बसला. दो एकदम क्लोज फ्रेंड आहे. बा काय राहिलं बाबा तो करशील मग. तर चला आता त्यांचं होतंय ट्रीटमेंट, लगेच होत आपण. काहीच फायनली आलो आता मी घरी. दाखवणं तुम्ही फायनली घरी आलोय. आत्ता सरला घरी सोडलं, मी घरी आलो इथं. तर आता मी माझं कॉलेजला सगळं आवडतो. आता 11:15. आणखीन अर्धा तासाने आपण निघायचं आहे कॉलेजला. 11:15 वाजता निघलो का 15 मिनिट आपण कॉलेजमध्ये जात होतो. फायनली मी काय आलो होतो कॉलेजमध्ये ज्यांचे प्रॅक्टिकलमध्ये तर ते सगळं कॉलेज खाली. काकडे मी चालू होतो कॉलेजमध्ये क्लासरूममध्ये. आम्ही आता लवकर कशी मला माहिती आहे का? कारण उशीर आला का जागा भेटत नाही कॉलेजमध्ये, म्हणजे क्लासरूममध्ये जागा भेटत नाही. कुणीच जागा घेत, त्याच्यामुळे आम्ही चालवतो लवकर. शक्यतो घेतली पण असू शकतो जागा आपली. चला जो जागा क्लासरूममध्ये फायनली आपण कॉलेजमध्ये आणि गौरव मांडलाय. जेवढं माहिती गौरवची. तर काही 3 लेक्चर झाले, 15 मिनिटं पुढे झालं. आता आम्ही चालतो बाहेर. आपण कालचा व्हिडिओ पण अपलोड करायचा आहे. गाईस चला आपण चालतो बाहेर. झाली दममानी. आपण चला दममानी. काहीच 15 मिनिटाचा ब्रेक संपलाय. आता चला आम्ही वर लेक्चरला. तर काही सुटलाय कॉलेज. चला आता घरी. हिंदीचं लेक्चर पुढे मी. नितीन पण हिंदीच्या लेक्चरला. नितीन पण पुढे लेक्चर. हा मराठीला काकडे. चला आता आपण चाललो खाली पण थोडी वेळ. तर काही सुटलंय कॉलेज. माझा जिगरी माझ्यासोबत चाललेला आहे गायकवाड. माझा म्हणजे सगळ्यात क्लोज फ्रेंड आहे माझा. आज मी त्यासोबत येणार मला पुढं काकडे. काहीच फायनली आलो आता मी घरी. आता वाजले 4 आणि आज मला घरी यायला मी सारखं आलेलो आहे. आज काय म्हणजे काय जास्त आज काय म्हणजे आजचा डे काय एवढा नव्हता. भरपूर होता म्हणजे आजच्या काय प्रॅक्टिकल वगैरे नव्हतं. कालच्या केमिस्ट्रीच होतं, परवाच्याला बायोलॉजीच होतं. 2 दिवस सारखं प्रॅक्टिकल झालं. तर आमच्या जानेवारी महिन्यात नाही का ओरल आहेत. आणि 7 तारखेला आपली नाही का 7 जानेवारी नाही आपली ट्रिप जाणार आहे. आता तुम्ही सगळे काम आवरून झाले की डेवलस आपल्याला कालचं बायोलॉजीचं लिहायला. काय आपल्याला आता दररोज तेच काम आहे. थोडी घेऊन लिहून मग जर राहुल जर आला तर मग कुठेतरी बाहेर. तर मित्रांनो फायनली माझं सगळं काम आवडलं. आता बसायचं मला लिहायला. दररोज आपलं जे काम आहे ते कामासाठी बसायचं आहे. तर मित्रांनो 2-3 दिवस माझ्या काय होतं माहिती आहे का, कंटेनर बनणं नाही आणि जे आपलं म्हणजे अभ्यासाचं शेड्यूलर आहे ना ती पण फॉलो आहे नाही होतं. मित्रांनो असं कधी कसं आहे माहिती आहे का, जसं दररोजचं म्हणजे कामं करून नाही का कटा येत असतो मला. त्याच्यामुळे नाही का थोडं फिरवत जायचं. जाऊन द्या आता 2-3 दिवसांनी नाही का थोडं म्हणजे एखादी गोष्ट जर सुरुवात व्हायची जर असली त्याच्यात काही वाईट होत असतं. त्याच्यामुळे जाऊन द्या होतं. माझ्यासोबत झालं असतं. आता 2 दिवस झालं तसंच राहिलं आहे. आता अभ्यासाला आता वाजले 4:45. मला 1 तास गेला. मी आलतो 4 वाजता. 1 तास गेला मला. आता बसायचं बायोलॉजीचं सगळं लिहायला. तर तेवढं दिवस सगळं लिहून डायरेक्ट 6 वाजता मग थोडं बाहेर काय तुम्ही टळायला ग्राउंडवर. तर चला आधी घेऊन लिहून लिहायला बसलो एक नंबर. आणि राहुल मला चला जावला. आम्ही निघाला 30 जावला. राहुल काय हा बिबट्यामुळं. तर काही राहुल मला सगळ्यांनी कुत्र्याच्या गाड्यात नाही का त्याची खेळाची पट्टी आणली. तर आमच्याकडे धमाका झालेला आहे. सगळे बिबट्या सुटलेला आहे का राहुल घ्यायचे आज वॉच. नवीन वॉच घ्यायचंय. लिओन ॲडेड होय राहुल. तर गाडी चाला बसलो मी. राहुल निवांत बसला.
बघा मग आता काम त्याचं गाडी चालायची आपण आता असंच आहे नाही, म्हणजे बघा आमचीच मारायची बरोबर बाकी तुला पुन्हा पण नाही म्हणता येईल राहूला नाही म्हणता यायचं नाही काही तर चला आता दूध आता मग अर्ध्यात आलो सकाळी एकदा चक्कर आली सर सोबत आता डबल चक्कर 2 चक्कर झाले ते दिवसात 2 चक्कर झाले तेच जाऊन फायनल आलो मग राहुलचे गहू विकायला 40 किलो गहू भरलेले एवढे पैसे घ्यायचे नाही तर हॉटेल एक त्या हॉटेल आहेत थोडेफार आहेत. मी तर म्हणतो ना, आहेत. मिलमध्ये जाते चल. कसे काय भाव आहे काय? 24 रुपये दिले. ढेके आले. थोडेफार काय? 25 चल. जरा 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 27 करू चाल. चला आता आपण चाललो बिल घ्यायला गाडी घेऊ आपण गाडीत राहून दे. आधी पैसा घे ब्लॉगर आले तर. तर आपण आलो त्यांच्या कॅबिन मध्ये आता पैसा लागला की जायचं हॉटेलला आता आले सर काय आलं मग बरोबर ना. आता पैसा आहे मग काय? देवर फटाफट बंडल राहून द्या आम्हाला तर काय आपले 2 सबस्क्रायबर भेटले तर धन्यवाद मनापासून आभारी. एक मराठी माणूस एक मराठी माणूस पुढे घेऊन 25 राहतात. आपलं फायनली मोठ्यावरचं काम झालं आहे आता आपण चाललो दुकानात राहुलला वॉच बघायचं आहे तर तिथं मध्ये आज गर्दी बघा आज कशामुळे एवढी गर्दी आहे ती मला पण नाही सांगता यायचं पण आई फार गर्दी आमची गाडी कसं तरी काढून राहिलो आम्ही यायचं आम्हाला लोडिंगची गाडी माझ्याकडे होती राहुल आता मोकळी गाडी घेतली राहुलचा हात बसलाय गाडीवर राहुलची स्वतःची गाडी राहुलचा हात बसलेला आहे हे बघा पॉकलंड आलं पॉकलंड जीसीबी इथे बाबा एखादा उडून चला आता चाललो आपण चला तू डायरेक्ट वॉचच्या दुकानात फायनल आला मग वॉच घ्यायला दुकानात रोज आता वॉच राहुलला पसंत होती कशी पसंत होण्यावर आहे फायनली आपण गिफ्ट घेतलंय मग गिफ्ट काय आता गिफ्ट कोणासाठी ते समजून घ्या आपण आलो इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये अजर इलेक्ट्रॉनिक्स राहुलचं जे मिक्सरचं भांड आहे ते राहुल आला नीट करायला राहुल आधीच गेलेलं आहे तर मित्रांनो सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल भेटते तर हे बघा म्हणजे आपले जे घराचे लाईट वगैरे फॅन वगैरे सगळे व्हरायटीचे इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल भेटते तर काय काय भेटतो या सगळं भेटतं आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिक्सर फॅन बॅटऱ्या सगळे काही तर थंडीसाठी रूम हीटर वगैरे रूम मीटर बी भेटेल आपल्याकडे भारी भारी प्रकारचे हे होम थिएटर वगैरे येतं भारी भारी प्रकारचे आपल्याकडं फिटिंगचं मटेरियल पण भेटेल तुम्हाला जसं लागेल तसं लाईट सगळं व्हरायटी सगळं प्रत्येक व्हरायटीचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल भेटतं तर चला आपलं करू काम आणि दोच घरी आणि राहुलचं त्याला काम झालेलं आहे तर राहुल आला कुठं तरी इथं आनंद गिफ्ट हाऊस म्हणजे राहुलचं म्हणजे दुसरं पार्सल आहे तर ते पार्सल घेऊन दोच घरी संध्याकाळचे 5:30 झाले पण आणखी नाही झाली गर्दी हटनाची झाली बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे आम्ही नुसतं सगळीकडे त्याच्यात आपला राहुल बघा आउटसाईडनी गाडी घालतो गर्दी आता हटनाच झाली आपण निघलो बाहेर कसं आता फक्त इथून पलीकडे जायचं आहे इथून काय आता पलीकडे गेलो टेन्शन नाही आपलं इथं बघा इथं कसं चाललंय फर्स्ट टाइम एवढी तुझ्यामध्ये गर्दी झाली याच्यात झालेली आहे पण लवकर सॉल्व झालेली ओके ओके डन हे बघा सगळीकडे जाणार नाही आपला काय इकडे रस्ता खुल्ला आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही मोठे गर्दी होती एवढी तर काहीच फायनली आम्ही तुझ्यावर आणलो मी राहुल मी बसला डबल लिहायला आपला आधी लिहून घेत होता नंतर जेवण नंतर डबल बाहेर राहुल सोबत कसं आहे बाहेर पण थोडं गेलं पाहिजे आत्ता बाहेर आलो पण तरी पण येऊन मला बरेच झाला पण आता तर मग आपलं कामाला बसू आता बसलो फायनल आपलं कामाला एवढं काम दूध करू मग नंतर 10-11 वाजता 15 मिनिटं बाहेर डबल तर चला आता एवढं दूध करू तर गाईज फायनली माझं सेक्शन बी सगळा झालेला आहे बायोलॉजीचं क्वेश्चन नंबर 2024च्या म्हणजे त्यातला सेक्शन सी सगळं सेक्शन बी सगळा झालेला आहे आता मी करतो जेवण आता वाजले 8:30 आपल्या मोबाईल पण चार्जिंग लावतो कसं मोबाईल चार्जिंग फार कमी आहे 24% चार्जिंग आहे तर जेव्हा सर्व चार्जिंग होईल मग येऊ लिहायला आणि सेक्शन सी थोडा 2-3 क्वेश्चन झाले मग मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 11 म्हणजे आपला झोपाय टाईम झालेला आहे आज काही मी आपल्या दररोजच्या चॅलेंजवर काम करीत नाही कारण की आज लई उशीर आलेला आहे मला झोप आलेली आहे भरपूर
आत्ता असलेलं बायोलॉजीचं आपलं सेक्शन सी तरी पण राहिलेलंच आहे. तर आजचा व्हिडिओ मीच थांबवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा इंस्टाच्या चॅनलला. तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. तर आपला जो व्हिडिओ बघण्याचा कॉन्फिडन्स आहे, डेली ब्लॉग बघायचं कॉन्फिडन्स, तो कॉन्फिडन्स स्ट्रॉंग ठेवा. तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.